नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर इथं हा साधा आणि सिंपल ब्लाऊज आहे। तर या साध्या आणि सिंपल ब्लाऊजला पंचकोनी गळ्याला गोट न लावता पंचकोनी गळा कसा शिवायचा आहे तो इथं दाखवणार आहे। तर गळ्याला गोट लावण्यासाठी बघा इथं मी क्रॉसमध्ये 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। तर या पट्ट्या इथं जोडून घ्यायच्या आहेत। तर या गळ्याला गोट लावायचा नाही तर आतल्या बाजूला हा कपडा मुडपून घ्यायचा आहे। तर तो कशा पद्धतीने पंचकोनी गळा शिवायचा आहे बघा, साधी आणि सोपी पद्धत आहे। तर इथे ही जी पट्टी आहे ती वरच्या साईडला इथं फोल्ड करून घ्यायची आहे। पट्टी मुडपून इथं एकदम गळ्याच्या कडेने शिवून घ्यायची आहे बघा। गळ्याच्या कडेने आता ही पट्टी शिवून घेत असताना इथं काय करायचं आहे, खालच्या साईडला गळ्याचा कॉर्नर आल्यावर तिथं सुई थोडी वरच्या साईडलाच ठेवायची आहे आणि इथं हा जो कपडा आहे तर या कपड्याला इथं बघा थोडंसं मुडपून घ्यायचं आहे। जिथं गळ्याचा कोपरा आलेला आहे त्या ठिकाणी कपडा थोडासा मुडपून घ्यायचा आहे आणि थोडंसं पुढे येऊन जिथं गळ्याचं कॉर्नर होतं तिथं सुई खाली ठेवून कपडा वळवून घ्यायचा आहे। आता खालच्या साईडलाही जसं गळ्याला आकार दिलेला आहे तसं शिवत यायचं आहे आणि गळ्याच्या कोपऱ्याला आल्यावर इथं सुई वरच्या साईडलाच ठेवायचं आहे आणि या कपड्याला इथं थोडंसं मुडपून घ्यायचं आहे आणि पुन्हा खाली शिवत यायचं आहे आणि जिथं गळ्याचा कॉर्नर आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा कपडा वळवून शिवून घ्यायचा आहे। जशास तसं शिवायचं आहे। पंचकोनी गळा तर सगळ्यांनाच आवडतो। तर बघा साध्या आणि सिंपल ब्लाऊजवर आपण कसं गोल गळा आणि चौकोनी गळा असेच आपण गळे जास्त शिवत असतो, तर पंचकोनी गळा शिवायला आपल्याला अवघड जात असतो। तर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन या गळ्याची जर स्टिचिंग बघितलात तर तुम्हाला हा गळा लवकर शिवता येईल। तर मी साध्या आणि सोप्या पद्धतीने पंचकोनी गळ्याला गोट न लावता कसा गळा शिवायचा आहे तो इथे दाखवलेला आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथं बघा गळ्याला आता ही पट्टी लावून झालेली आहे। तर या गळ्याच्या कडेने आता जवळजवळ कट द्यायचे आहेत आणि जिथं जिथं गळ्याला ही कॉर्नर आहेत बघा, कोण आलेले आहेत गळ्याला, तर तिथं कट देऊन घ्यायचे आहेत। असं केल्याने गळ्याला फिनिशिंग ही खूप छान येणार आहे। गळ्याचा जर कोपरा कट नाही केला थोडासा तर तिथं गळ्याला फिनिशिंग छान येणार नाही। तर आता हा कपडा खालच्या साईडला मुडपून घ्यायचा आहे बघा। साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथं गळा शिवून दाखवलेला आहे। तर या पट्टीला आता आतल्या बाजूला मुडपून घ्यायचं आहे आणि गळ्याच्या एकदम कडेने टीप टाकायची आहे। एकदम कडेने टीप टाकत यायचं आहे आणि जसा गळ्याला आकार दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने शिवत यायचं आहे। बघा कपडा व्यवस्थित खालच्या साईडला बरोबर करून घ्यायचा आहे आणि जिथं गळ्याचा कॉर्नर आलेला आहे तिथं सुई खाली ठेवायची आहे आणि पुन्हा गळा वळवून शिवून घ्यायचा आहे। असं केल्याने गळ्याला आकार हा जशास तसा येणार आहे। तर बघा हा साधा आणि सिंपल ब्लाऊज आहे। आता जे चमक ब्लाऊज साधे आणि सिंपल निघालेत बघा, गिळगिळ आहेत, तर हा तसा ब्लाऊज आहे। म्हणजे या ब्लाऊजचा कपडा हा चायना सिल्क मधून आहे। बघा जिथं कोपरा आलेला आहे तिथं सुई खाली ठेवून शिवून घ्यायचा आहे। हा कपडा गिळगिळा आहे तरी सुद्धा या गळ्याची फिनिशिंग किती छान येणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर बरेच दिवस झाला आपल्या चॅनलवरती मोठे व्हिडिओ येत नव्हते, तर इथून पुढे तुम्हाला दररोज नवनवीन गळ्याची डिझाईन, बाहीचे डिझाईन, तर असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दररोज येणार आहेत। इथून पुढे छान छान डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत। तर बघा इथं एकदम गळ्याच्या कडेने शिवून झालेला आहे। तर एक वेळेस इथं टीप टाकून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, या गळ्याला जर आणखीन जर फिनिशिंग आणायचं असेल तर आपल्याला इथं अनेक वेळेस टीप टाकून घ्यायची आहे। तर आता टीप टाकत असताना काय करायचं आहे, तर गळ्याच्या कडेने थोडंसं अंतर सोडायचं आहे आणि पुन्हा तिथून टीप टाकायची आहे। म्हणजे खालचा जो कपडा आहे तो कपडाही व्यवस्थित बसणार आहे गळ्याला। तर बघा थोडंसंच अंतर सोडलेलं आहे मी मध्ये। तर दोन्ही टिपांच्या मध्ये थोडंसं अंतर सोडून हा गळा शिवून घ्यायचा आहे। तर जसं गळ्याला बघा आपल्याला कॉर्नर जिथं आलेला आहे तिथं खाली सुई ठेवायची आहे आणि कपडा वळवून घ्यायचा आहे, म्हणजे गळ्याला आकार हा व्यवस्थित येणार आहे। तर साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पंचकोनी गळा कसा शिवायचा आहे तो दाखवलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला पंचकोनी गळा शिवण्याची माझी पद्धत कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला
हा गळा इथं शिवून दाखवलेला आहे। तर हा डेली वेअरचा ब्लाऊज आहे। तर किती छान इथं गळा शिवून झालेला आहे। गळ्याला फिनिशिंग ही खूप छान आलेली आहे। तुम्हीही असाच गळा शिवून तयार करून बघा, तुम्हालाही नक्कीच जमेल। तर बघा खालच्या साईडनेही खूप छान गळा तयार झालेला आहे आणि वरच्या साईडनेही फिनिशिंग एकदम छान आलेली आहे। पंचकोनी गळा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका।